रामकृष्ण हरी. रामाची सीता ज्यावेळेला वनवासात होती त्यावेळेला तिला चोळी पाहिजे म्हणून राम हरणाच्या पाठीमागं गेला आणि एवढ्या वेळेचं औचित्य साधून तो रावण तिथं आला. सीतामैयाला वाटलं हा बैरागी साधू आहे, भिक्षेकरू आहे, म्हणून तिनं त्याला फळं दिली आणि तो फळं खाता खाता त्या सीतामैयाला घेऊन लंकेत गेला. आम्ही हे ऐकले. मग का घडते असं रोज रोज? न्यारं न्यारं घडतं या दर दिवशी. ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वरीमध्ये स्त्रियांच्यासाठी खास ओवी आहेत माऊलींच्या. बैरागी साधू यांच्यावर विश्वास ठेवू नका. बरं ठीक आहे, आम्ही नाही ठेवत विश्वास. मग का असं घडते रामायण? ऐकताय ना? माझी सगळ्या स्त्रियांना एक विनंती आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून की भोंदू साधू यांच्यावरती विश्वास ठेवून तुम्ही कोणतंही पाऊल उचलू नका. आणि लक्षात ठेवा की कुठेही जाऊन तुमचं कल्याण होईल या आशेवरती तुम्ही राहू नका. आणि तिसरी गोष्ट महत्त्वाची आहे की हे जे साधू बैरागी आहेत यांनी काय भुललासी वरलिया अंगा. सीता कशी फसली होती? रावणाचा वेश बघून सीता फसली, बरोबर? मग आतासुद्धा काही रावण असे वेश धरून वेश पालटून तुमच्या मेंदूवरती कमांड करू पाहतात आणि तुम्ही तिथं बळी पडता. अहो, एवढं सोन्यासारखं कुटुंब आपलं. अहो, समस्या असतील, नवरा बायको असतील, सासू सासरे असतील, सगळ्याशी मिळून स्पष्ट बोलून समस्याचं निरशासन करा. कशाला साधू बैरागी पाहिजेत तुम्हाला? आणि म्हणून हे असं घडते. सगळेजण म्हणतात पुरोगामी महाराष्ट्रामध्ये असं घडलं नाही पाहिजे. अरे, ज्ञानेश्वरीमध्ये ये. ज्या दिवशी ज्ञानेश्वरी समजेल त्या दिवशी खऱ्या अर्थानं हा पुरोगामी महाराष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वरीमध्ये फक्त दैवी शक्ती नाही तर समाज कसा पाहिजे, स्त्रियांनी कसं राहिलं पाहिजे, आईवडिलांची सेवा कशी केली पाहिजे, सृष्टी, सूर्य, चंद्र, विज्ञान जे काय आहे ते ज्ञानेश्वरीमध्ये आहे.